नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विजय पाटील कृषी तेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या मिरची पिकावर जो बॅक्टेरियल विल्ट येतो तो कशा प्रकारे येतो आणि त्यावर उपाययोजना काय याबद्दल आपण त्यात थोडक्यात जाणून घेऊ. तर मिरची पिकात हा बॅक्टेरियल विल्ट हा जमिनीतनं स्प्रेड होण्याचं काम करतं. जे एक प्रकारे जे झायलम ही टिश्यू असतो त्यामार्फत हे मुडींद्वारे हा एक खोडाजवळ हा स्टोअर होत असतो. तर मग सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर आपल्या जी रक्तवाहिनी रक्त वाहण्याचं काम करतं. जर ती रक्तवाहिनी आपली जर ब्लॉकेज झाली तर ते अटॅक आल्यासारखं कसं असतं, तर त्या प्रकारे हे झायलम एकदाचा खोडाजवळ जर ब्लॉक झाला तर अन्न आणि पाणी वाहण्याची क्रिया ही परिपूर्ण थांबवते. तर तुम्ही बघू शकतात की खोडाजवळ आपण जर स्पेसिस बघायचं तर आपल्याला एक तांबूस कलरचा प्रकार दिसतो आपल्याला या खोडाजवळ. तर हा इथं परिपूर्ण तुमचा जो ब्लॉकेज केलेला असतो झायलम टिश्यू. तर आपण याच्यावर उपाययोजना काय करू शकतो, तर आता हे आपण बघू शकता इथं बांधाजवळ तिथं पाणी जास्त स्टोरेज होतंय, तर तिथं हा प्रकार इथून सुरुवात झालेला आहे. तर आपण त्याला ब्रेक करायचं असेल तर सुरुवातीला आपण हा बेड इथं पूर्ण पावडीच्या सहाय्याने पूर्ण ब्रेक करायचा. त्यानंतर आपण त्याला ड्रीपच्या माध्यमातून हायड्रोजन पेरॉक्साईड 1 लिटर प्रति एकरी देणे जर जास्त प्रादुर्भाव असेल तर. त्यानंतर किंवा आपण ब्ल्यू कॉपर 500 ग्रॅम प्लस टॅगमायसिन याची आपण ड्रीपद्वारे स्प्रेड करू शकतो. तर लगेच 4 दिवसांनी आपण मेटॅलॅक्झिल 35% आपण त्याला प्रादुर्भाव थांबवू शकतो. पण हा प्रादुर्भाव जर एकदा तर सुरुवात झाली तर हा पूर्णचा पूर्ण प्लॉट तुमचा घेऊन शकतो. त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करा. धन्यवाद. आणि अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.